टू द पॉइंट मुलाखतीमधून गोपीचंद पडळकरांनी पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटलांवर गंभीर आरोप केले। गोपीचंद पडळकर या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार देखील करणार आहेत। पडळकरांनी केलेल्या आरोपांनंतर पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील पलटवार केलेला आहे। गोपीचंद पडळकर यांनी कोणते आरोप केलेले होते पाहूयात। रमेश पोरवाल नावाचा व्यक्ती आहे, त्याचे अंगठे घेतले। मृत्यू झाल्यानंतर 3 मजली 400-500 फूट लांबीची बिल्डिंग रेटरे धरण येथील 17 एकर जमीन ट्रान्सफर करून घेतली। आरोप करायचे ना ते चॅनलवर नाही करायचे, यंत्रणा आहे यंत्रणेत जा। आणि आजकाल ऑनलाईन पण कंप्लेंट करतात। यांनी कोट्यवधी रुपयाची किमतीची जमीन दाखली चुलत भाऊ सुरेश पाटील यांच्या नावावर। हे कुठलं तुमचं संस्कार आहेत? वैयक्तिक जो वाद आहे, चिखलफेक आहे, ती मिटली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न केलेला आहे। झी 24 तासची टू द पॉइंट मुलाखत आणि राजकीय स्फोट जणू काही समीकरणच बनले। कारण पुन्हा एकदा टू द पॉइंट मुलाखतीनंतर राज्याचं राजकारण पेटलंय। गोपीचंद पडळकरांनी टू द पॉइंट मुलाखतीमधून जयंत पाटलांवर खळबळजनक आरोप केलेत। जयंत पाटलांनी मंत्री असताना अनेकांच्या जमिनी हडपल्या असा गंभीर आरोप गोपीचंद पडळकरांकडून करण्यात आलाय। या मुलाखतीमध्ये पडळकरांनी थेट जमिनी हडपलेल्या यादींचा पाढाच वाचलाय। दरम्यान टीव्हीवर आरोप करण्यापेक्षा पडळकरांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करायला हवी होती असा पलटवार सुप्रिया सुळेंनी केलाय। एक विषय बघा, काय विषय म्हणतोय की रमेश पोरवाल नावाचा एक माणूस बेळगावमध्ये ॲडमिट होता, तिथं त्याचा मृत्यू झाला। मृत्यू झाल्याच्या नंतर एक राज्यातला मंत्री हेलिकॉप्टर घेऊन बेळगावात गेला। तहसीलदार प्रांत रजिस्टर ऑफिसचे सब रजिस्टर अधिकारी त्यांना तिकडे बोलवून घेतलं, त्याचे अंगठे घेतले। मृत्यू झाल्यानंतर सह्या नाहीत, तो सह्या करणारा माणूस आहे। मृत्यू झाल्यानंतर त्याचे अंगठे घेतले आणि काय घेतलं, आता ते इस्लामपूर त्यांनी चिठ्ठीमध्ये लिहिलंय, आम्ही ईश्वरपूर म्हणतोय। त्या बोटाचे ठसे घेऊन ईश्वरपूर एसटी स्टँडवरून एसटी बाहेर पडते तेथील 3 मजली 400-500 फूट लांबीची बिल्डिंग, मोमीन मोहल्ल्यातील आझाद चौकातील 3 मजली 400 फूट लांबीची शॉपिंग सेंटर असलेली बिल्डिंग रेटरे धरण येथील 17 एकर जमीन ट्रान्सफर करून घेतली। ही कुठली संस्कृती आहे? ह्या विषय हेलिकॉप्टरचे मंत्री कोण? जयंत पाटील बघा ना, माहिती घ्या ना, हे पत्र आलंय माझ्याकडे जयंत पाटील सांगतात म्हणून सांगा। हो, जयंत पाटील तुम्ही फार गंभीर आरोप करा। गरीब म्हणजे मला चिठ्ठी आली आहे, सगळं ठेवलं मी, दप्तर सगळं नावासहित। हा विषय तुम्ही जरा अजून थोडासा आम्हाला याची विस्ताराने सांगू शकाल का की काय आहे? नाही हा बघा ना, रमेश कोण आहेत, कोणाबद्दल? रमेश पोरवाल नावाचा व्यक्ती आहे, त्यांना 3 मुलं आहेत। लहान मुलगा त्यांना शिव्या देतोय, म्हणजे आमचं सगळं लिहून घेतलंय म्हणून। आणि ज्या प्रांताधिकाऱ्यांनी मदत केली त्यांना प्रमोशन दिलं। मी आता माहिती पत्र देतो सीएम साहेबांना, ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी करा म्हणून। आरोप करायचे ना ते चॅनलवर नाही करायचे। तर या देशामध्ये हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो, कोणाच्या मनमर्जीने चालत नाही। उगाच काही आरोप करायचे आणि टीव्हीच्या समोरून यायचं असा नाही होता। यंत्रणा आहे यंत्रणेत जा। आणि आजकाल ऑनलाईन पण कंप्लेंट करता येतात। जयंत पाटलांची नगरपालिकेमध्ये 30 वर्ष सत्ता असतानाही त्यांनी अनेक लोकांच्या जमिनी बळकावल्याचा आरोपही पडळकरांकडून करण्यात आला। स्वतःच्या हायस्कूलसाठी 10 एकर जमीन हडपली। तसंच जयंत पाटलांनी चुलत भावाच्या नावावर अनेक जमिनी केल्याचा आरोपही गोपीचंद पडळकरांनी केलाय। ईश्वरपूर येथील SK कुलकर्णी यांची 6 एकर जमीन हडपली। कापूसखेड रस्त्यावरील RSSचे लाड सर यांची 10 एकर जमीन हडपली। कापूसखेड रस्त्यावरील पंत सबनीस यांची 11 एकर जमीन हडपल्याचाही आरोप आहे। तर पेठ सांगली रस्त्यावरील प्रशासकीय कार्यालयासमोरील 10 एकर जमीन हडपली। आणि ईश्वरपूर ताकारी रस्त्यावर RTI कॉलेजसाठी 125 एकर जागा हडपल्याचा आरोप करण्यात आलाय। राजाराम बापू ज्ञानप्रबोधिनीच्या नावावर 10 एकर जागा स्वतःच्या हायस्कूलसाठी पाटलांनी हडपल्याचा आरोप आहे। नगरपालिकेत 30 वर्षे सत्ता असताना कुलकर्णी SK ईश्वरपूर आष्टा नाका शेजारी 6 एकर जमीन, यांनी कोट्यवधी रुपयाची किमतीची जमीन दाखली चुलत भाऊ सुरेश पाटील यांच्या नावावर। कापूसखेड रस्त्याला RSSचे लाड सर यांची 12 एकर जमीन घेतली। तेथे शेजारी पंत सबनीस यांची 11 एकर जमीन घेतली। दोन्ही जमिनी कोट्यवधी रुपयांना। पेठ सांगली रस्त्यावर प्रशासकीय ऑफिस समोर 10 एकर त्रिकोणी जागा बळकावली। राजाराम बापू ज्ञान प्रबोधिनीच्या नावावर उपजिल्हा रुग्णालय शेजारी 10 एकर जागा स्वतःच्या इंग्लिश मीडियम हायस्कूलसाठी बळकावली। ईश्वरपूर ताकारी रोडवर
RIT कॉलेजसाठी 125 एकर जागा बळकवली. काय प्रकार आहे हे? कुठलं तुमचं संस्कार आहेत? ही कुठली संस्कृती आहेत? पेठ कोल्हापूर नॅशनल हायवेवर एका गुजराने 600 कोटीची बॉम्बे रेथॉन फॅक्टरी काढली. तिथे व्हीइंग व गारमेंटमध्ये कासेगावचा एक गुंड पोरगा व एक माणसाचं नाव लिहिलं त्यामध्ये, त्यांच्या जवळचा माणूस आहे. सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता आहे, त्याचा मुलगा मॅनेजर म्हणून ठेवला. त्या गुजराला पळवून घालवलं असं लिहिलं आहे. सगळी मी माहिती घेतोय, हे माझं नाही. पण त्यांनी एक सांगितलं, बाबा हे अक्षर माझं दाखवू नका, मी अत्यंत जवळचं आहे आणि तुम्ही एक एक विषय ऐकला, तुम्ही इथं स्टुडिओत सुद्धा परत कधी बोलवणार नाही, घरात माणूस कुणी चहा प्यायला बोलवणार नाही. अशी सगळी प्रकरणं आहेत. पडळकरांचा वाद संपवायला वेळ थांबत नाही. कारण आज पुन्हा पडळकरांनी आरोप केला की जयंत पाटलांनी काही जमिनी हडप केल्या तिकडल्या व्यापाऱ्यांच्या. मला असं वाटतं की त्याच्यामध्ये वैयक्तिक टीका हा जो भाग आहे याला आमचा देखील आक्षेप होता. कोणीच कोणावर वैयक्तिक टीका करू नये असं आमचं स्पष्ट मत होतं. ते आम्ही पडळकरांना देखील सांगितलं आणि चंद्रकांत दादांनी स्वतः पुढाकार घेऊन त्या ठिकाणी वैयक्तिक जो वाद आहे, चिखलफेक आहे, ती मिटली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न केलेला आहे. आता बाकी काही राजकीय आरोप प्रत्यारोप ते होत राहतात. सांगली जिल्ह्यातील अनेक साखर कारखाने देखील जयंत पाटलांनी बळकावल्याचा गंभीर आरोप पडळकरांकडून करण्यात आला. सर्वोदय सहकारी साखर कारखान्यामध्ये जयंत पाटलांनी लोकांची फसवणूक केल्याचा आरोपही टू द पॉइंट मुलाखतीमधून पडळकरांनी केलाय. माझ्या जत विधानसभा मतदारसंघातील 280 एकर जागेमध्ये जतमधल्या दुष्काळी तालुक्यातल्या लोकांनी गळ्यातली मंगळसूत्र ठेवून, दागिने ठेवून, शरड करड विकून, धान्य विकून, मका असेल, बाजरी असेल, ज्वारी विकून शेअर्स भरले आणि तो कारखाना उभा केला. तो कारखाना तुम्ही फक्त 44 कोटी रुपयाला घेतला. हे कुठल्या संस्कृतीत बसतं? आता 280 एकर जिथं जमीन आहे तिथं 10 लाख रुपये गुंठा जागेचा दर आहे. मग तुम्ही लिडरशिप तुमच्याकडे आलेली आहे तर तुम्ही त्यातली एक 20 एकर, 30 एकर, 40 एकर जमीन विकून त्या मध्यवर्ती बँकेचं, जिल्हा मध्यवर्ती बँकेचं पैसे भरले असते, आमचा कारखाना पण राहिला असता, जमीन पण राहिली असती. महाकाली साखर कारखाना कवटेमंकाळ आहे जो 280 एकरामध्ये आहे. तिथं जिल्हा बँकेनं आणि कोर्टाने जमीन विकायला परवानगी दिली आहे. जमिनीचा दर काढला आहे 30 लाख रुपये गुंठा. किती? 30 लाख रुपये गुंठा. 110 कोटी रुपये कर्ज भरायचं आहे. 110 कोटी कर्ज भरायचं आहे. ज्यांना जमीन विकायला परवानगी दिली त्यांनी 15 कोटी रुपये बँकेत भरलेत. ह्या महोदयांचं म्हणणं असं आहे, नाही मला तो कारखाना घ्यायचा आहे. आता 110 कोटीला 60 एकर जमीन विकली तर ती सगळी कर्ज नील होतं आहे. 60 एकर जमीन गेली, परत 20 एकर त्यांनी एक परवानगी दिली, म्हणजे 80 एकर जमीन दिली. 200 एकर जमीन कारखाना राहतोय सभासदांचा. यांचं म्हणणं आहे नाही की तो आम्हालाच पाहिजे. सर्वोदय सहकारी साखर कारखाना, संभाजी आप्पा पवार तुम्हाला माहीत होतं व्यक्तिमत्व, अत्यंत कष्टानं मेहनतीनं ते पुढे आलेलं व्यक्तिमत्व आणि त्यांनी सर्व लोकांना बरोबर घेऊन कारखाना काढला. मला त्यांनी विधान भवनामध्ये, मी तेव्हा आमदार नव्हतो, पण जेव्हा विधान भवनात मी त्यांना भेटायला आलतो तेव्हा त्यांनी एक तासभर स्टोरी सांगितली की बाबा कशा पद्धतीनं आम्हाला फसवलंय. पृथ्वीराज भैयाच्या पहाटे 3 वाजता सह्या घेतल्या, त्यांना सह्या कशा घेतल्यात हे पण त्याला माहीत नाही आणि आज तो कारखाना त्यांच्याकडे नाही आहे. मग हे कुठल्या संस्कारात आहे? हे जयंत पाटील साहेबांच्यावर आरोप करत असताना त्यांनी स्वतः पहिला बघावं की पडळकरवाडीमध्ये जी जमीन त्यांनी लाटली त्याचं काय झालं. ते आजीबाईचं पुढे तुम्ही काय त्यांना जमीन परत दिली का काय दिली, ह्या विषयावर विधान परिषदेमध्ये आवाजसुद्धा उठवण्यात आले. तुम्ही परत काय त्या आजीला परत त्यांच्या कुटुंबाला बोलवून जमीन परत दिली का काय, याचं उत्तर तुम्ही लोकांना दिलेलंच नाही अजूनपर्यंत. आणि हे त्यांचा धंदा आहे, इनामी जमिनी लाटायचं, ही त्यांचा धंदाच आहे. ह्याच धंद्याच्या माध्यमातून त्यांच्याच पक्षातल्या एका मोठ्या नेत्यांच्या बरोबर त्यांची तक्रार सुद्धा झाली. जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यातलं राजकीय वैर काही लपून राहिलेलं नाहीये. याआधीही अनेकदा दोन्ही नेते आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान यावेळी गोपीचंद पडळकर यांनी पहिल्यांदाच जयंत पाटलांवर खळबळजनक आरोप केलेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडेही पडळकर या संदर्भातली तक्रार करणार आहेत. त्यामुळे या प्रकरणी मुख्यमंत्री कोणती ऍक्शन घेणार आणि जयंत पाटील कोणता पलटवार करणार याकडे लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.